महाराष्ट्र में सरकारी नौकरी की परीक्षा दे रहे कुछ युवाओं की अनियमितता का मामला सामने आया है। दरअसल रायगढ़ पुलिस भर्ती प्रक्रिया में लिखित परीक्षा के दौरान धोखेबाजी कर रहे 6 युवा परीक्षा पास होना चाहते थे। इस मामले में एग्जामिनर को भनक लगी, जिस पर उन युवाओं की पहचान कर एग्जाम हॉल से बाहर निकाल दिया गया। वहीं इस मामले में पुलिस ने 6 लोगों को गिरफ्तार किया है। इन 6 लोगों के कान में इलेक्ट्रॉनिक डिवाइस पाए गए, जिससे ये युवा बाहर के किसी व्यक्ति के साथ संपर्क में थे। वहीं इस मामले पर पुलिस अधीक्षक सोमनाथ गार्गे ने बताया कि इन 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षा होती। लेखी परीक्षेमध्ये आज 4747 कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध 11 सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली, पार पडली। यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो। या दरम्यान, या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला 6 उमेदवार असे मिळाले, पुरुष उमेदवार आहेत, की ज्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्यावरून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे। या 6 लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे। आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत।